महायुतीसाठी लाभदायक आहे का असा सवाल उपस्थित होतोय। ठाकरेंची झुंज महायुतीच्या पथ्यावर तर पडणार नाही ना असाही सवाल आहे, कारण लोकसभेमध्ये महायुतीला म्हणावं तसं यश आलेलं नाहीये, पण विधानसभेच्या आधी ठाकरे बंधूंमध्ये भांडण पेटल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे मनसैनिक आहेत राज ठाकरेंच्या मनसेचे, तर दुसरीकडे शिवसेना युबीटीचे शिवसैनिक भिडल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या संघर्षामध्ये महायुती मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधील संघर्ष आता रस्त्यावरही पाहायला मिळू लागलाय। ठाकरे बंधूंमधील संघर्ष वाढल्यास निवडणुकीमध्ये मात्र महायुती नामानिराळी राहण्याची शक्यता आहे। निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे बाजूला पडून त्याचा राजकीय लाभ महायुतीला होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंचं भांडण महायुतीला लाभ, ठाकरेंची झुंज महायुतीच्या पथ्यावर, ठाकरेंच्या संघर्षात महायुती बघ्याच्या भूमिकेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष सुरू झालाय। मनसैनिक आणि शिवसैनिक रस्त्यावर सुपाऱ्या आणि नारळ फेकू लागलेत। या सुपारी आणि नारळ फेकीत राज्यातील सत्ताधारी मात्र नामानिराळे आहेत। उद्धव ठाकरेंना पुन्हा सत्ता मिळवायची आहे, तर राज ठाकरेंना स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करायचंय। तसं पाहिलं तर दोघेही सत्तेत नाहीत, पण तरीही महायुती सरकार विरोधातले दोन्ही ठाकरे आता एकमेकांशीच लढू लागलेत। यामध्ये सत्ताधारी आगीत तेल ओतण्याचं काम करतायत। दोन भावाचा तो वाद आहे, तो मनसे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षाही तो दोन भावाचा, त्या परिवाराचा असणारा अंतर्गत ती बाब आहे। आणि म्हणून याला बघताना कार्यकर्त्यांचा संघर्ष असं बघण्याची आवश्यकता नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील वाद पेटतच राहणं महायुतीसाठी थोडं फायदेशीर आहे। निवडणुकीवरून उद्धव ठाकरेंचं लक्ष विचलित झाल्यास त्याचा फटका त्यांनाच बसणार आहे। मनसेकडे गमावण्यासारखं काहीही नाही, पण उद्धव ठाकरेंकडे आता गमावण्यासारखं बरंच काही आहे। अशा संघर्षाला हवा देऊन राज ठाकरेंना मोठं करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय आहे। स्ट्रॅटेजी भाजपची अशी आहे की एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंच्या विरोधातलं नेतृत्व तेवढं करिश्मादायी नाही आहे, त्यामुळे राज ठाकरेंना मोठं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे आणि ती त्यांची मुख्य स्ट्रॅटेजी असेल। कारण एकनाथ शिंदे आणि भाजप यांचे संबंधसुद्धा विधानसभा निवडणुकीनंतर कसे राहतील हे माहिती नाही। काही ठिकाणी एकनाथ शिंदेना पुण्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रात ज्या ठिकाणी, मुंबईसह ज्या ठिकाणी त्यांच्याकडे तगडा उमेदवार नाही आहे, त्या ठिकाणी राज ठाकरेचा उमेदवार हा प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उभा राहण्याचा प्रयत्न होईल। राज ठाकरेंनी कसा संघर्ष असेल याची चुणूक दाखवून दिली आहे। मनसैनिकांनी आणखी आंदोलन न करता निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे। हे जर झालं नाही तर मनसेला फटका बसेलच, शिवाय याचा फायदा महायुतीला होईल। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांशी संघर्ष करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।